सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। ईव्हीएमची प्रेतयात्रा कळमेश्वर मध्ये काढण्यात आली। ईव्हीएम बंदी विरोधात जनआंदोलन। निवडणुकीत ईव्हीएमचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी निवडणूक आयोग यांच्या विरोधात माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कळमेश्वर येथे आज दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सोमवारला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तळ्याची पार ते ब्राह्मणी फाटा कळमेश्वर पर्यंत ईव्हीएमची प्रेतयात्रा काढण्यात आली। या प्रसंगी शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी सदस्य व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोलपुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरमाळी। आपण चूप बसायचं, आपण चर्चा करायची नाही तर निवडणूक आल्या, निवडणुकीला ते निकाल लागले 4 दिवस आपण चर्चा करतो आणि मग पुन्हा आपापल्या कामाला लागून जातो। मग मूळ मुद्द्यापासून आपण दूर चालवतो। त्याला कारण हे आहे तर जे सरकार आहे त्या सरकारचा प्रचंड दबाव प्रसार माध्यमावर आहे। वर्तमानपत्र, टेलिव्हिजन दाखवत नाही, भीतीने घाबरतात। ईडी, सीबीआय त्या ठिकाणी असतं, त्या पोलीसवाल्याची कारवाई आहे, त्याला घाबरतात म्हणून वर्तमानपत्र छापणार नाही, ते दाखवणार नाही। पण आज मूलभूत विषय सायकल असेल ते राहणार नाही, तो नंतरचा भाग आहे। पण लाडली बहीण का इथंच का? खरं म्हणजे लाडली बहीणची सुरुवात मध्य प्रदेशमध्ये झाली। मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीणचं नाव सरकार असं म्हणतात, पण ज्या 20 तारखेला इथं मतदान झालं तसं 20 तारखेला मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मतदान झालं। मतदान कुठं झालं? शिवराज सिंग चौहान माजी मुख्यमंत्री, आजचे कृषी मंत्री, त्यांच्या मतदारसंघात शिवराज सिंग चौहान खासदारकीमध्ये 8 लाख मतांना निवडून आले। किती? 8 लाख मतांनी निवडून आले। शिवराज सिंग चौहान 8 लाख मतांना निवडून आले 5 महिन्या अगोदर। त्यांच्या मतदारसंघाच्या विधानसभेची निवडणूक झाली। त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रावत नावाचा कॅबिनेट मंत्री, तिथला मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळातला मंत्री रावत, तो रावत त्या ठिकाणी मंत्री उभा राहिला आणि तो 20,000 हारला। मला विचारायचं आहे की 5 महिन्यामध्ये असा काय बदल घडला? लाडली तिथं नाही लागली, लाडल्या सगळ्या काय ठिकाणी महाराष्ट्राला फार्स, लाडलीच्या नावाने फार्स केला, त्या ठिकाणी पोस्टर दाखवलं। हा देश ते हा राज्य लुटून टाकलेला आहे। हे लुटले, हे राज्य लुटलं जाणार। हा महाराष्ट्राला गुजरातला त्या ठिकाणी गुलाम म्हणून देणार आहे। महाराष्ट्राचे कारखाने त्या ठिकाणी गुजरातमध्ये नेलेच। आपण त्या ठिकाणी नेहमी भाषण केलं त्या ठिकाणी इलेक्शन मध्ये। त्या महाराष्ट्रामध्ये असलेली जागा, त्या महाराष्ट्रामध्ये सगळी असलेली जागा त्या ठिकाणी आपली धारावीची सगळी अडाणीला देऊन टाकलेली आहे। इथं सगळं मोकळं करणार आहे। महाराष्ट्रामध्ये असलेला सगळा माणूस आता गुजरातचा गुलाम होणार आहे आणि त्या गुलामीच्या त्या दिवसात आपल्याला त्या गुलामीपासून वाचायचं असेल तर उठू नको झालं पाहिजे। मी आपल्याला एवढंच विनंती करायला आलोय। मी हे म्हणत नाही की उद्या रस्ते नको करा, मी हे म्हणत नाही की उद्या दगडफेक करा, मी हे म्हणत नाही उद्या आंदोलन करा, पण ज्यावेळी त्या देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोठी त्या ठिकाणी संघर्षाचा इतिहास लढाई सुरू होऊन जाईल त्याच मात्र आपण उभं झालं पाहिजे। कारण अन्याय करणारा माणूस जेव्हा दोषी असतो, तो अन्याय नुसतं उघड आणि पाहत बसून सुद्धा माणूस तेवढाच दोषी असतो। हे महाभारतामध्ये आपण पाहिलेलं आहे। कवड्याना द्रौपदीवर अन्याय केला। सरकार विषय सुद्धा आपण आपल्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामसभेचा ठराव करून आपण बॅलेटच्या त्या ठिकाणी मतदान माफीची मागणी करू, वेळप्रसंगी संघर्ष तोही संघर्ष करू। पण एकदाचा ही लोकशाही आम्हाला ठेवायची आहे। आम्ही गुलामगिरीत राहणार नाही। काय झालं तरी फार आमच्या देशाचं स्वतंत्र कोणी आम्हाला अंगणात आणून दिलं नाही। ह्या देशातील सर्वसामान्य नागरिक माणसाला 150 वर्ष लढाई लढून ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। रक्ताचं पाणी केलेलं आहे, घरावर ठोशीपत्र टाकलेलं आहे। एवढ्या मेहनतीने मिळवलेली लोकशाही आम्हाला संपवायची नाही, आम्हाला संविधान संपवायचं नाही आहे आणि आता उठून उभं झालं पाहिजे। ज्यावेळेस राहुल गांधीच्या माध्यमातून भारत जोडो यात्रासारखी मोठी यात्रा निघणार आहे, ती महाराष्ट्रामध्ये जाणार, त्यावेळेस त्या मात्र आपण सगळ्यांनी न बोलता जसं आपण आला त्यावेळी तशाच प्रकारे आपलं त्याची भूमिका कर्तव्य पार पडा आणि देशातील सर्वसामान्य माणसाचा हक साबित ठेवण्यासाठी आपण त्या ठिकाणी साबित तयार राहा अशा प्रकारे मत व्यक्त करतो। आपण सगळं आपण आला त्यावेळेला मनापासून पण जेव्हा चर्चा होईल, जेव्हा चर्चा होईल, चर्चेमध्ये चूप नाही राहायचं, थोडे तोड उत्तर द्यायचं। कारण उत्तर हे लोकशाहीला सांभाळण्यासाठी आहे, या देशातील संविधान सांभाळण्यासाठी आहे आणि हाच विषय महत्वाचा आहे। आपण ते समजून घ्या आणि आपण घ्यायलाच असं तुमच्याकडे व्यक्त करतो। आपण सगळ्यांनी आज इथे येऊन एक नवीन विचार ह्या भागामध्ये देण्यासाठी सुरुवात केली, त्यामुळे मनापासून आभार मानतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो। जय हिंद महाराष्ट्र।